25 पैकी जर 25 पाहिजे असतील तर यासाठी करायचं काय? दर्जा, पदवी आहे, स्टँडर्ड आहे हाय, लेस इज मोर, थोडंच करू पण परफेक्ट करू. तर नंबर 1 की आपल्याला तिन्ही पॅटर्न कंप्लीट करायचे. कोणतं पॅटर्न? नंबर 1 ग्रामर, दुसरं म्हणजे व्होकॅब्युलरी आणि तिसरं म्हणजे कॉम्प्रेन्शन. आधी बेसिक ग्रामर समजून घेऊ. निगेटिव्ह वाक्य काय असतं, इंट्रोगेटिव्ह काय असतो, डब्ल्यूएच काय असतो, इम्परेटिव्ह काय, वाक्य कसं बनतं, कसं एरर ओळखायचं, नंतर व्होकॅब स्टार्ट करू. एकाच वेळी सगळं करायला गेलात इंग्लिशवरती कमांड येणार नाही. सर्वात आधी करायचं PYQ. मग SSC असेल, CDS असेल, UPSC असेल, MPSC कंबाईन बी. मग PYQ कशातून करायचे? आता तुमच्याकडे काय सोर्स आहे तर बघा, हे जे झिरो एरर नावाचं बुक आहे तुम्हाला माहिती असेल. यामध्ये कंबाईन बी, कंबाईन सी सर्व PYQ एक्सप्लेन केलंय मराठीमध्ये. स्पष्ट मराठीत लिहिलंय मी. इंग्लिशचं एक्सप्लेनेशन मी मराठीत लिहिलंय. हे जे कायझन बुक आहे जे मी लिहिलंय ते व्होकॅब्युलरीसाठी आहे. ते इंग्लिश टू इंग्लिश तर आहे पण मराठीत पण आहे. मराठीत स्पष्ट लिहिलंय. आणि नंतर मराठीचं पण आपल्याकडे हे विश्लेषण आहे. तुम्ही हे पण घेऊ शकतात. पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंत सगळ्यांना लागू होतं. नंबर 2, आता नोट्सचं काय? तुम्हाला जर वाटलं की मला डिटेल इंग्लिश पूर्ण शिकायचं आहे, पूर्ण डॉट लाईफ टाईम वाला एक नोट्स इंग्लिश आणि मराठी, मग थोडक्यात हे संपूर्ण कंपाईल झाल्यानंतर तुम्ही जे वाचणार आहात तेच परीक्षेत येईल. त्या पलीकडे काही येणार नाही आहे.